जेव्हापासून मला आपले लोक, परके लोक किंवा आपले असून परकेपणा दाखवणं, तेव्हापासून मला या गोष्टी कळायला लागल्या, अनुभव घ्यायला लागले ना मी. तेव्हापासून आहे ना, तुम्हाला एक सांगते, माझं आहे ना देवामध्ये जास्त मन रमायला लागलं, माझं स्वामींमध्ये जास्त मन रमायला लागलं. मी होईन तेवढं देवाचं ऐकत राहते आणि स्वामींची सेवा करत राहते बघा. आयुष्यामध्ये ना असा पण एक प्रसंग येऊन जातो बघा, सगळ्यांच्याच येतो, माझ्याच नाही काही नवीन, की आपल्या लोकांपासून किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून बरंचसं काही शिकायला भेटतं. की खास तर तेव्हा जेव्हा तुमची परिस्थिती डाऊन असेल किंवा तुमच्याकडे पैसे नसतील किंवा त्यावेळेस तुमची परिस्थिती खूपच खराब असेल, ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस ते लोक दुर्लक्ष करताना त्यावेळेस खूप जास्त दुःख होतं मनाला. पण मी या गोष्टी ना तुम्हाला एक सांगते, जसा अनुभव केला, जसं बघत आले ना एवढ्या बऱ्याचशा दिवसापासून, तर तसं मी एकटी राहायला लागले, तसं माझं देवामध्ये मन रमायला लागलं. आणि होईन तेवढं माझं कसं आहे ना, जेवढं असेल ना माझ्यापाशी, म्हणजे जेवढं माझं बजेट असेल का, मी तेवढ्यात ॲडजस्ट करायला बघते. मी शिल्लक खर्च असेल माझ्यापाशी तर करते. पुढचं दुसऱ्या दिवसाचा विचार करून मी पहिल्या दिवसाचं खर्च करते बघा. कारण की मला माहिती आहे, आज जर मी जास्त खर्च केला तर उद्या मला दुसऱ्यांपाशी हात पसरायची वेळ येऊ नये. आणि मला ते आवडतही नाही बघा. होईन तेवढं माझ्या पद्धतशीर आणि माझ्या बजेटमध्येच मी माझे सगळे खर्च पाणी उचलते बघा. नाही आहे माझ्याकडे बऱ्याचशा वस्तू, नाही आहे माझ्याकडे बरेचसे चांगले चांगले कपडे घालायला, नाही आहे माझ्याकडे सोनं नाणं, नाही आहे माझ्याकडे पैसा पाणी आणि माझ्याकडे गाडी घोडी नाही आहे. जसं की तुम्ही बघता, माझे खूप साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात बघा. ना मी कुठं बाहेर फिरायला जात, ना मी कुठं काही नवीन खरेदी करते. तर हा व्हिडिओ प्लीज पहा. तो व्हिडिओ जो आहे तो कालचा आहे. आज मी घरी आहे. तर व्हिडिओ बनवायचं इतक्या पटकन कारण असं आहे की मी तुम्हाला एक सांगते की मी एक आत्ता देवपूजा करत होते. तर माझ्या फोनमध्ये ना याचे गाणे चालू होते, हे रामाचे गाणे चालू होते. ते गाणं नाही का, राम सिया की गजब अजब कहाणी, एक है चंदन एक है पाणी. सियाचे गाणे चालू होते. जसं की मी देवपूजा करताना ना हमेशा गाणे चालू करते हां. तर मला माहीत नव्हतं बरं का, माझी देवपूजा आवरत आली होती. माझा मुलगा आला तिकडनं. मम्मी म्हणे वरती माकडे म्हणे हां. तर आता घाबरासारखं तर काही नाही त्याच्यामध्ये, पण जे घडलं ते तुम्हाला मी सांगते. तर म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणे वरच आहे म्हणे बरोबर. तर मग मी बाहेर गेले आणि बघितलं तर खरंच माकडं होतं तिथं. आणि मी व्हिडिओ शूटिंग केली आणि मी नंतर विचार केला, म्हटलं कसं काय गड्या. तर मला एक गोष्ट क्लिक झाली की माझ्या फोनमध्ये रामसियाची गाणी चालू होते आणि माकड बरोबर वरती बसलेलं होतं. तर ती पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही कंटिन्यू करा. पण किती चमत्कार, म्हणजे मला तर खरंच नवल लागलं. माकडाने पूर्ण गाणं ऐकलं ते टोटल, म्हणजे जोपर्यंत आमचं लक्ष नव्हतं तोपर्यंत त्यांनी पूर्ण गाणं ऐकलं. ज्यावेळेस आमचं लक्ष गेलं आणि त्यावेळेस तो निघून गेलं. तर व्हिडिओ पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. मम्मी